गोष्ट सगळ्यात अनमोल आहे. मग सगळ्यात अनमोल काय काय आहे? सोनं चांदी हिरे मोती नाही, सगळ्यात अनमोल म्हणजे भगवंत बरं का. आणि सांगू तुम्हाला, भगवंताचं माणसानं झालं पाहिजे किंवा भगवंत आपलासा केला पाहिजे. जीवनाचं सार म्हणजे भगवंत आहे. फक्त आणि फक्त जीवनाचं सार म्हणजे फक्त आणि फक्त भगवंत आहे. म्हणून भगवंताला जोडलं पाहिजे माणसानं. सांगू तुम्हाला, काही नाही करता आलं तरी तुम्हाला चालेल, परंतु एकदा प्रेमानं भगवंताकडे जा आणि भगवंताला म्हणा, हे भगवंता हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे ही रहेंगे. तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे. एकदा भगवंताकडे जा आणि आनंदानं एकदा फक्त त्या भगवंताकडे जा आणि म्हणा, हे भगवंता, माहित नाही माझ्याच्यानं तुझी भक्ती करणं होईल का नाही, माहित नाही हा संसार माझ्याच्यानं सुटेल का नाही, माहित नाही भगवंता जीवनामध्ये कधीतरी संतांनी एवढी भक्ती करता येईल की नाही. भगवंता, पण एक गोष्ट माझी प्रेमानं ऐकून घे. भगवंता, खरंच सांगतो मी तुला, या संसाराचा फार व्याप आहे पाठीमागे, नाही भेटत तुझ्याकडे येण्यासाठी वेळ. हे भगवंता, 2 तास मी तुझ्यासाठी काढलेत बरं का. कुठले 2 तास? इथे आलात ना तुम्ही, हे 2 तास तुम्ही भगवंतासाठी काढले स्वतःच्या जीवनातले. हे भगवंता, हे 2 तास पुन्हा पुन्हा माझ्या जीवनामध्ये येऊ दे, अर्थात पुन्हा पुन्हा कीर्तन श्रवण माझ्याच्यानं होऊ दे. आणि हे भगवंता, जास्त काही नाही मी मागत तुला, किंवा जास्त काही तुला देतही नाही. भगवंता, एकच मागतो तुला, तू माझा होतास, तू माझा आहेस आणि कायम तू माझा राहणार आहेस. आणि एवढंच देणार मी तुला. तू माझा, मी तुझा आहे, मी तुझा होतो आणि मी तुझा कायम राहणार आहे. एवढं फक्त प्रेमानं भगवंताला म्हणा तुम्ही. भगवंत कधीही काहीही तुम्हाला कमी पडू देणार नाही. नाहीतर भगवंताला म्हणायचं, कुठं नातवाचं तोंड बघू देन, आपल्या मागण्या किती चुकतात ना काका. सांगू तुम्हाला, माणसाचा स्वभाव आहे बघा. मी सांगू तुम्हाला, ऐका, एक प्रेमानं गोष्ट सांगते बघा. मागणी करणं हा माणसाचा स्वभाव आहे. आता सांगू तुम्हाला, मागण्याचे पण 3 प्रकार आहेत बरं का. पहिली मागणी अशी की ज्याला गरज आहे ते मागणी करतात. दुसरी मागणी अशी की त्यांची परंपरा असते म्हणून ते मागतात. आणि तिसरी मागणी अशी की एखाद्याचा स्वभावच असतो मागणं, तो मागणी करतो बरं का. पहिली काय सांगितली? गरज आहे. एवढा गोड सप्ताह सुरू आहे इथे. सप्ताहामध्ये यांना गरज आहे कशाची? तुमचं काही जास्त काही मागत नाहीत ते, फक्त काय म्हणतायत. आणि मला सांगा, हा पैसा कुठे व्यर्थ चाललाय का? बारच्या दुकानावर जाणार आहे का? नाही ना. ऐका, पैसा सत्मार्गावरती जाणार आहे. इथे मागतायत ते का मागतायत? तर त्यांना गरज आहे, वर्गणी मागतात. इथेच नाही तर प्रत्येक सप्त्यामध्ये सांगतच असतात. आणि सांगितल्याशिवाय तुम्ही काय आणू देत? प्रत्येक सप्त्यात सांगावंच लागतं की बाबांनो वर्गणी आणारे आणारे आणारे. ऐका, वर्गणी मागतात का मागतात? तर त्यांना गरज आहे. पहिलं कळालं, जायची गाडी पुढे जाऊ द्यायची का आता? दुसरीकडे जायची बरं का. दुसरं काय आहे? परंपरा. परंपरा असते. आणि परंपरा कुठे असते सांगू? महिला मंडळ. मला सांगा, इथं परड्या आहेत का? डोक्यावरती असतात परड्या. कोणाच्या असतात त्या? अंबाबाईच्या परड्या असतात, बरोबर. परड्या ही परडी ज्या महिलेच्या डोक्यावरती असते त्या महिलेला नाही प्रत्येक पौर्णिमेला, परंतु चैत्र महिन्यातील पौर्णिमेला जास्त नाही पण 4 का होईना घर मागावी लागतात. आणि मला सांगा, परडी काय अशी एखाद्या गरीबाच्याच घरात जाते का? नाही ना. अगदी श्रीमंत असतील काही काही महिला
त्यांच्याही डोक्यावरती परडी येते, त्यांनाही मागावं लागतं. मला सांगा, गरज आहे का त्यांना मागण्याची? नाही, परंतु परंपरा आहे. आणि ही परडी आणि ही देवी एवढी भारी ना, कशी भारी सांगू तुम्हाला. ऐका ना, नवरात्रामध्ये एवढा ढिंगाणा असतो मायबाप, तुम्हाला काय सांगू. मला सांगा, शिवरात्रीचा उपवास केला होता तुम्ही सगळ्यांनी? पुरुष मंडळ केला होता? मला सांगा, शिवरात्रीला तुम्ही काय खाल्लं बरं? फक्त आणि फक्त साबुदाणा. नाही, दशमी नाहीत ना खात. नाही, शिवरात्रीला दशमी खात नाहीत, फक्त आणि फक्त तुम्ही साबुदाणा खाल्ला असेल. परंतु सांगू तुम्हाला, शिवरात्र ही एक दिवसाची का ठेवली देवानं, तर देवाला माहित होतं की या दररोज शाबूच करणार, अर्थात माझे भक्त मंडळी उपाशी राहणार. परंतु नवरात्र ही 9 दिवस आहे आणि नवरात्रीमध्ये एवढा ढिंगाणा. ऐका, 9 दिवस महिला मंडळ 9 रंगाच्या साड्या घालतात. 9 दिवस वेगवेगळा मेकअप करतात, शृंगार करतात. ऐका, पुढे 9 दिवस वेगवेगळं त्या स्वतःसाठी खायला करतात. एक दिवस बटाट्याचा शिरा करतील, आणखीन साबुदाणा करतील, साबुदाण्याची खिचडी करतील, साबुदाण्याच्या काय असतं आणखीन खीर करतील, असे बरेचसे पदार्थ करतील. आणि त्या नवरात्रीमध्ये एवढी छान असते ती नवरात्र. तुम्हाला आता नवरात्र साजरी करायची का? तुम्ही म्हणाल ताई, आडनामध्ये कुठून आणली तुम्ही नवरात्र? फक्त तुम्हाला करायची का मला एवढं सांगा. करायची? ऐकायचं? ऐका मग. मी गीत म्हणते, तुम्ही देवी ओळखून दाखवायची. बरोबर? गेम खेळू आपण 2 मिनिटासाठी बरं का. बांगड्याची माळ लिंबावानी डोळा, बांगड्याची माळ लिंबावानी डोळा, उभी हाय नदीच्या काठाला. उभी हाय नदीच्या काठाला, लखबाय कोतराज आलाय भेटीला. लखबाय कोतराज आलाय भेटीला. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, उभी हाय नदीच्या काठाला. उभी हाय नदीच्या काठाला, लखबाय कोतराज आलाय भेटीला. कोतराज आलाय भेटीला. परंतु आपल्या मागण्या अजिबात त्याला कुठल्याही प्रकारची चव पण नाही. आणि पुढचं तुम्ही म्हणा काय, अर्थात मागणीला अर्थ नाही. आपल्या मागितलं पाहिजे माणसानं, परंतु मागताना माणसाने असं मागावं. ऐका ना मायबाप, मागताना भगवंताला म्हणा ना तुम्ही, हे भगवंता, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी संध्याकाळ दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे. तुझे गीत गाता यावे, तुझे गीत गाता यावे, ऐसे वरदान दे. मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे. मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे. तुझी कृपा काम धेनू, तुझी कृपा काम धेनू, अशी
फार गोड आहे बरं का भगवंता. गळ्यामध्ये माळ दे. महिला मंडळ मला सांगा, माझ्या गळ्यातली माळ श्रेष्ठ आहे का तुमच्या गळ्यातलं सोनं? देता का मग मला? वस्तुस्थिती आपण मान्य करतोय, माळ श्रेष्ठ आहे, सोनं खोट आहे, परंतु त्याला सोडायला आपण तयार. यालाच म्हणायचं अशुद्ध चित्त. अर्थात हे भगवंता माळ दे. कुठे दे? गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे आणि एकदा तरी एक तरी अशी संध्याकाळी माझ्या जीवनामध्ये दे. पुढे हे भगवंता ऐक ना देवा, काय भगवंता संगीताचं ज्ञान दे, कंठामध्ये ताण दे आणि तुझं गीत गाता यावं एवढंच वरदान दे. भगवंता ऐक ना, मला मायेसाठी माय दे. पाय कशासाठी आहेत? कशासाठी? वारीसाठी. भगवंता मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे. आणि हे भगवंता तुझी कृपा धेनु म्हणून फक्त आणि फक्त एक गाय मला माझ्या जीवनात दे. पुढे म्हणा भगवंताला, भगवंता ऐक ना, ध्रुवाचं कसं अटळ स्थान आहे, त्या ध्रुवापरी स्थान दे, कर्णापरी दान दे आणि श्रावणाच्या सेवेपरी थोडासा तरी मान दे. आणि पुढे ऐक, फार गोड आहे बरं का. पुढे सांगतात, तुकोबाची विना दे, ज्ञानी याची करुणा दे. तुकोबाची विना दे, ज्ञानी याची करुणा दे. मूर्त डोळा पायी माथा ठेवूनिया मरणा दे. हे भगवंता तुकोबरायसारखी विना, अर्थात तुकोबरायांची विना म्हणजे तुकोबरायांसारखी भक्ती दे. ज्ञानी याची करुणा म्हणजे ज्ञानोबरायसारखं ज्ञान दे. भगवंता शेवटचं मागणं आहे बरं का माझं, हे भगवंता तुझी मूर्ती या डोळ्यामध्ये असू दे आणि तुझ्या चरणावरती माझं मस्तक असू दे आणि अशा वेळी मला मरण येऊ दे. हे भगवंता इतना तू करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. हे भगवंता मरताना फक्त तुझं नाव ओठावरती येऊ दे. आणि एवढं जर तुम्ही मागितलं ना तर खरं म्हणायचं की भगवंत तुम्हाला भेटलेला आहे. अगदी अशाच प्रकारे मागणी करत होते माझे जगद्गुरु तुकोबराय. तुम्हा सगळ्यांना मागायचंय पण आज नाही मागायचं, परवा दिवशी मागायचंय. परंतु भगवंत तुकोबरायांनी काय मागितलंय, हेची दान दे गा, तुझा विसरण व्हावा. भगवंताला कधी विसरायचं नाहीये. मग भगवंताला ठेवायचंय, कुठे ठेवायचंय तर संपुष्ट हे हृदय पेटी आणि करुणी पोटी साठ. संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी. आवाज आवाज आवाज. संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी. संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी. संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी. करुणी पोटी साठवू, करुणी पोटी साठवू, करुणी पोटी साठवू, करुणी पोटी साठवू, साठवू संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. करुणी पोटी साठवू, करुणी पोटी साठवू, करुणी पोटी साठवू, करुणी पोटी साठवू, साठवू संत दर्शनी
दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संपुष्ट ही हृदय पेटी करोनी पोटी साठवू. या हृदयामध्ये भगवंताला साठवायचे मायबाप. मग कोणी साठवलं? साधक फार हुशार असतात. साधकानं पुन्हा विचारावं, ओ जगद्गुरु तुकोबर आहे, तुम्ही म्हणता मी साठवलं, परंतु आणखीन पुरावा काय? तुम्ही कोणाचं तरी बघून साठवलं असेल ना. कारण माणसाचा स्वभाव आहे बघा, माणूस इतरांकडे बघून वागत असतो, इतरांकडे बघून जगत असतो. अर्थात विचारतात तुम्ही साठवलं, पण तुमच्या अगोदर कोणी साठवलं? मग सांगतात, जो खेल गई प्राणों पे श्री राम के एक बार तू हाथ उठा लो मेरे हनुमान के, एक बार तू हाथ उठा लो मेरे हनुमान के. सागर को पार के उसने सीता का पता लगाया, राम नाम का डंका लंका में जाके बजाया. सागर को पार के उसने सीता का पता लगाया, राम नाम का डंका लंका में जाके बजाया. माता अंजनी की ऐसी, माता अंजनी की ऐसी संतान के लिए वीर बलि हनुमान की. एक बार तू हाथ उठा लो मेरे हनुमान के, एक बार तू हाथ उठा लो मेरे हनुमान के. एक बार हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए, एक बार हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए. हृदयात स्थान दिलं होतं माझ्या हनुमंतरायानं भगवंताला. नवे नवे तर स्वतःच्या जीवावरती खेळून सीतामाईला सापडून आणलं होतं माझ्या हनुमंतरायानं. असे असणाऱ्या हनुमंतरायाचं गोड असं उदाहरण देतात. पुन्हा आणखीन काही उदाहरण आहे का? हो आहे ना, सावता बाबा फार गोड उदाहरण आहे, त्यांचं देखील उदाहरण दिलं. ऐका, ते देखील सांगतात, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता, साठविला दाता, त्रैलोक्याचा सावता सागर, प्रेमाचे आगर. आणि असे असणारे सावता बाबांनी देखील भगवंताला साठवलं. अगदी त्यांच्यासारखंच मनामध्ये हृदयामध्ये भगवंताला साठवायचं आहे. त्याच बरोबर ओ जगद्गुरु तुकोबराय, साठवू आम्ही भगवंताला, पण आणायचं कुठून? तर अभंगाचं चौथं चरण. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला.
मग मला सांगा नुसता भावानं सापडतो का? झोपल्या का काय? आता झोपण्याची दाट शक्यता आहे. ऐका, फक्त भावानं सापडतो का? नाही, त्याच्यासाठी भजन करावं लागतं. मग ताई भजन कसं करायचं? तर ऐका, असे 2 हात उंच घ्यायचे. घेता का तुम्ही? ऐकणार ना? वा वा, क्या बात आहे. उंच उंच. जी महिला असं करेल तिला शेजारणीची शपथ. हा, करा उंच हात. ढोबार खुमाई, ढोबार खुमाई, ढोबार खुमाई, ढोबार खुमाई, ढोबार खुमाई. हा, ढोबार खुमाई, 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 ढोबार ढोबार ज्याप्रमाणे मला जमेल त्याप्रमाणे अभंगाचा विस्तार करण्याचा मी प्रयत्न केलाय. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा होता. अभंग फार गोड होता, परंतु तेवढा गोड मला तुमच्या समोर मांडता आला की नाही हे तुम्ही तुमचं ठरवा. ऐका, अभंग सुंदर होता. आणि सांगू का, एक मिस्टेक झाली बघा. कीर्तन 15 मिनिटं अगोदर सुटायला पाहिजे होतं, बरोबर का नाही? परंतु या झोपल्याच नाही. जर तुम्ही झोपल्या असतात तर मी गृहीत धरलं असतं की बाबा आता रेंज गेलेली आहे, आता कीर्तन बंद केल्याशिवाय पर्याय. पण तुम्ही झोपलाच नाही, त्याच्यामुळं ना विलाजानं मला 15 मिनिटं कीर्तन जास्त करावं लागलं. असो, अभंग सोडवलाय मी. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी तुमच्या समोर मांडलाय. कीर्तन फार गोड गोड अशी साथ करणारे आपले समस्त ग्रामस्थ, गोड अशी सुंदर अशी गायनाची साथ करणारे आपले अशोक बाबा असतील, त्याचबरोबर तात्या बाबा असतील, त्याचबरोबर ठोसर बाबा असतील, त्याचबरोबर विष्णू महाराज असतील, त्याचबरोबर स्वयंसृष्टीमध्ये दादा असतील. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. पेटीची गोड मधुर साथ करणारे आदरणीय बाबा असतील, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. हे कीर्तन जर तुम्हाला पुन्हा पाहावं वाटलंच, तर पाहावं वाटणं एवढं काही गोड कीर्तन झालं नाही. पण ऐका, जर पाहावं वाटलंच, म्हणजे पुन्हा जर ऐकावं वाटलंच, तर चॅनल आहे बघा. कुठलं चॅनल? वारकरी कीर्तनकार. मोबाईलवरती जायचं, म्हणजे मोबाईलवरती नाही बरं का, मोबाईल ओपन करायचा, त्याच्यानंतर यूट्यूब लावायचं, त्याच्यानंतर काय करायचं, चॅनल लावायचं, सबस्क्राईब करायचं, घंटीला टच करायचं, एवढं काम करायचं. कीर्तन ऐकायचं आणि गपचूप मोबाईल ठेवून द्यायचं, जास्त मोबाईल बघायचा. असो, जसं जमेल तसा अभंगाचा विस्तार करण्याचा मी प्रयत्न केलाय. जेवढं काही बरोबर असेल, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असतील त्याचं बरोबर. जेवढं काही चुकलं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष असेल. स्वतःचं मोठं मन करून, कसं मोठं मन करून मला माफ करा. आणि माझ्या कीर्तनाच्या नियमाप्रमाणे एकदा सगळ्यांनी हात जोडा. सकल साधू संतांना विनवणी करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानीशं ज्ञानमूर्तिं च साक्ष प्रेमा स्वरूपिणीं नामदेवश्च दयामूर्तिं नाथ वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रनिवासिनां तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली